चांगल्या पद्धतीने प्रेक्षक वर्ग आलेले आहेत. प्रेक्षकांनाही बक्षीस आहे. आपण जोडले जा. चॅम्पियन ट्रॉफी 2025 ओव्हर टू कम बॉक्स. हॅलो, धन्यवाद सूरज पाटील. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 या सर्व स्पर्धेमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आरपी लायन्स वाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये एमबी स्पोर्ट्स खरिवली ज्यांच्यामध्ये मॅच पाहायला मिळते. पंचांकडून ऑफिशियल इशारा आलाय. मॅचला सुरुवात होती. पहिला बॉल घेऊन राहुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होते. राहुल पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर, त्याच्या विरोधामध्ये स्ट्रायकर एंड कडे गणेश गायकवाड. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतल्यानंतर बॉल फ्लाइंग स्लीप कडे वळाला. क्षेत्ररक्षक आहे तिथे. बॉलला उचललं तोपर्यंत कुठली रन ही दाफलकावर जोडली नाहीये. निर्धाव चेंडून या डावाची सुरुवात होत असताना पाहायला मिळाली. एमबी स्पोर्ट्स खरिवली चांगली गोलंदाजी त्यांच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये चांगली कामगिरी राहुलनं पहिल्या मॅच मध्ये केली होती. इथे फटका फसलाय. बॉल हवेत आहे मात्र क्षेत्ररक्षकापासून दूर राहिलाय. जोपर्यंत उचलला गेला एक सिंगल ती दाफलकावर जोडली गेली. एकच्या मदतीनं दाफलक वाढते आणि एक न वाढून पुढे सरकून जाऊन पोहोचते ते 0 1 वर. ऑफ द मार्क गणेश गायकवाड. ऑफ द मार्क टीम आरपी लायन्स वाडा. एक महत्वपूर्ण उत्कंठावर्धक मॅच एमबी खरिवली आणि आरपी लायन्स यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अबीर 11 आरपी लायन्स वाडा. आपण बॅटिंग करताना पाहत आहे तर क्षेत्ररक्षण करताना एमबी स्पोर्ट्स खरिवली. चांगला बॉल वाईड यॉर्करचा प्रयत्न होता. यश मिळालं त्यामध्ये. टप्पा खाल्यानंतर बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल तिथे क्षेत्ररक्षक चुकी करतोय. दीप बागुल होता तिथे. एक रन तिथे मिळतीये. मिलिंद बागुल यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सध्या विकेट कीपरच्या भूमिकेमध्ये आहेत. 4 चेंडूचा खेळ. त्यानंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका. बॉल चाललाय स्क्वेअर लेग मधनं. जमिनीशी खेळत काय इथे थांबवणं शक्य होईल. चांगलं बॅकअप, चांगली फिल्डिंग रोहित पाटील कडनं. पोहोचला तिथपर्यंत, बॉलला स्टॉप केलं. रन सेव्ह केलं आपल्या टीम करता. क्रिकेटच्या मैदानामध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा तुम्हाला लंगड्या सबबही सांगता येत नाही. तुम्ही मैदानामध्ये उतरलात ना मग तुम्हाला 100% एफर्ट द्यायचेच आहेत. चुकीला या मैदानामध्ये थारा कधीच नाही आणि नसेल. कारण तुम्ही चांगलं काम केलं तरच तुमच्या नावाचा गवगवा होतो आणि तोच गवगवा करण्याकरता मैदानामध्ये उतरता तुम्ही सर्वच जण. खुलो टप्प्याचा बॉल इथे अगदी योग्य टप्प्यावर चेंडूला डिलवट केलं. अपील पाहायला मिळाली मात्र क्लोज वाटतं पंचांना आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांकडे गेले. हसमुख पाटील सध्या तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत. मैदानाच्या आतमध्ये ऑनफिल्ड अंपायर सौरभ अडकमोळ आणि अमर पाटील बंटी यांना आपण पंचाच्या भूमिकेमध्ये पाहत आहे. हॅलो, आणि या मॅच मध्ये इथून पुढे पहिली विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पहिली हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक. पहिली हॅट्रिक घेणाऱ्या, मग चौकाराची असेल, षटकाराची असेल, विकेट असेल, त्याकरिता अपराजित देसले यांच्याकडनं तब्बल 500 रुपये कॅश प्राइज या मॅच साठी. तिसरे पंच इथे चेक करतायत नेमकं काय घडलंय. खेळाडूंना विनंती, आपण आपल्या जागी जायचं. इथे बॅटर सेफ आहे असा इशारा आलाय. मॅच आपण लगेचच कंटिन्यू करणार आहोत. पहिल्या ओव्हरचा खेळ तो समाप्तीला आलाय आणि पहिल्या ओव्हर नंतर दाफलकावर 5 ही धावसंख्या लागलेली आपल्याला पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 रोहित पाटील गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या गोलंदाजी करता ओळखलं जातं, चांगल्या मारा करण्याकरता ओळखलं जातं आणि एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून रोहित पाटीलनं ही अगदी अल्पावधीमध्ये स्वतःला सिद्ध केलंय. तो रोहित गोलंदाजीच्या ट्रॅकवर येतोय. त्याच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे गणेश गायकवाड. रुपेश लोखंडेच्या साथीनं मैदानाच्या आतमध्ये रुपेश लोखंडे एक चांगला हार्ड हिटर बॅटर म्हणून त्याची ही ओळख आहे आणि त्याला मैदानाच्या आतनं ते सिद्ध करावं लागेल. कारण या तालुक्याची एक सर्वोत्तम स्पर्धा ती आपल्या भेटीला आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या घर बसल्या पोहोचवली जाते. tenniscricket.in च्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत आपलं स्वागत आहे. इथे फटका हवेमध्ये आहे, बॉल चाललाय ओव्हर दी लॉंग ऑन, सीमा रेषा पार, षटकारामध्ये परिवर्तित झालाय. 6 दी सुसज्ज असं आयोजन नियोजन आहे. प्रत्येक मॅच 5 ओव्हरची या स्पर्धेमध्ये खेळवली जाते. उद्या ज्या टीमच्या मॅचेस आहेत, उद्या ही रिपोर्टिंग टाइम 1:45 आहे. 2 वाजता या स्पर्धेचा पहिला बॉल पडेल. ज्याही टीम्स ऑनलाईनच्या स्वरूपाने या स्पर्धेला वॉच करतात किंवा काही प्रतिनिधी इथे उपस्थित असतील, पहिला चेंडू हा 2 वाजता शाप पडेल. 1:45 आपल्याला टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये दाखल व्हायचंय. यावेळेस मात्र फटका फसलाय, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचेल का? पोहोचला, मात्र झेल कॅरी करणं राहून गेला आणि त्यानंतर चेंडूला शोधत राहिला. चेंडू त्याच्या हातामध्ये यायला काय तयार नव्हता. तिथे 2 रन पळून पूर्ण केल्या. अगदी वेगानं विकेटच्या मध्ये धावत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले. चांगली रनिंग बिटवीन विकेट होती. 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या वाढत असताना जाऊन पोचते ती एकंदर 15 या आकड्यावर. षटक क्रमांक 2 मधले 3 बॉल ज्यामध्ये 10 धावा रोहित पाटीलच्या विरोधामध्ये घेतल्या गेल्यात. थोडस खर्चिक ठरवलंय त्याला असं म्हणायला हरकत नाही. पुढचा बॉल इथे वाचण्याचा प्रयत्न आहे आणि हा वाचण्याचा प्रयत्न वाईटचा इशारा सौरभ अडकमोळ यांच्या माध्यमातून आलाय. धावसंख्येमध्ये वाढ होतीये, धावसंख्या 16. जेव्हा जेव्हा वाचण्याचा प्रयत्न होतो याचा अर्थ गोलंदाजावर प्रेशर येतो. फलंदाज त्याच्या विरोधामध्ये सातत्यानं हात खुलण्याचा प्रयत्न करतात. इथे ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग होती, अतिरिक्त बाहेर राहिला आणि त्यामुळे वाईटचा इशारा. बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा. इथे सफलता, माघारी परतावं लागेल. विकेटचं बदन, खेळाडू गणेश गायकवाड त्याच्या पारीचा अंत झालाय. फर्स्ट विकेट डाऊन इयर. पहिला झटका टीम अबीर 11 RP लायन्सला. पहिला हादरा इथे लागलाय अबीर 11 RP लायन्सला. नवीन फलंदाज तेजस भरवाड जो मैदानामध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू आहे. रणनीती ही गरजेची आहे. गेम प्लॅनिंग जे गरजेचं आहे. इथे जो प्लॅनिंग केलाय अगदी त्याच्या तहेत खेळ सध्या अबीर 11 RP लायन्स मैदानामध्ये करतोय. प्लॅनिंग खूप महत्वाचं आहे. प्लॅनिंग केल्यानंच तुम्हाला यश मिळतं आणि इथे ते प्लॅनिंग आपल्याला पाहायला मिळते अगदी चांगल्या पद्धतीनं. कारण ऐनुल सालका एक खेळाडू त्यांच्याकडे आहे, मात्र त्याला कुठेतरी स्लॉग ओव्हर करता राखून ठेवलंय. रणनीती ती आखली जाते. 4 चेंडूचा खेळ झाला. या ओव्हर मधला 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेस मात्र हा बॉल तेवढासा प्रॉपर नाहीये. बॉल खेळताना बहुधा बॅट ग्राउंड झाली आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर 1 रन. शेवटचा बॉल ओव्हर नंबर 2 मधला आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर
17वर पहिल्या बॉलवर षटकार खाला होता, मात्र त्यानंतर कमबॅक करत असताना चांगली गोलंदाजी रोहित पाटील मैदानाच्या आतनं दाखवतोय. पुढचा बॉल बॅटची कडा, पुन्हा एकदा संधी, एक रिले कॅच मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. मिलिंद बागुलेच्या हातातनं निसटलेला बॉल फ्लाइंग स्लीपनं अगदी योग्यतेनं टिपला. रिले कॅच तिथे कंप्लीट केलाय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. दाखल झालाय ओव्हर नंबर 3 प्रगतीपथावर येते राहुल पाटील, ज्याला पुन्हा एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवर प्राचारण केलं गेलंय. मात्र आता क्षेत्ररक्षकांची जी पाबंदी होती ती पाबंदी हटली आहे. 38 सर्कलचा जो घेरा क्षेत्ररक्षकांनी घेरला होता तो घेरा आता तुटतोय. तिथनं क्षेत्ररक्षक जर आपण पाहिलं तर सीमारेषे नजदीक पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजाला थोडासा फायदा त्या पेट्रोलिंगचा जरूर मिळतो आणि त्यामुळे हे षटक आणखी किफायतदार करण्याचा प्रयत्न इथं असेल. राहुल पाटील त्याच्या समोर जर आपण पाहिलं तर स्ट्रायकर एंड कडे तेजस भरवाड जो फलंदाजी करण्याकरता आलाय. ऐनुल शेख नॉन स्ट्राईक एंड कडे आहे. षटक क्रमांक 3. इथे फुलटॉस होता मात्र हवाराचा फायदा घेता आला आणि लॉंग ऑफ आहे. जोपर्यंत बॉलला फील्ड केलं एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाते. क्रिकेटमध्ये फिल्डिंग ही खूप महत्वाची बाब आहे. ज्या टीमची क्षेत्ररक्षण चा दर्जा अगदी उत्तम असतो ती टीम निश्चित यश संपादित करते आणि क्षेत्ररक्षणाचा दर्जा आतापर्यंत या मॅच मध्ये अगदी योग्य राहिलाय. अंबिक खरिवली मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना राहुल पाटील आपल्या षटकातील पुढचा बॉल समोर ऐनुल शेख उभा आहे. फुलटॉस होता. हाही सलगचे 2 फुलटॉस इथे आपल्याला पाहायला मिळाले. डाऊन द ग्राउंड मध्ये खेळलाय. 2ची संधी आहे. सेफ झोन असं म्हटलं जातं. तिथे 2 धावा सुरक्षिततेनं पळून पूर्ण होत आहेत. याला म्हणतात कॉमेंटेटर्स कर्ज. आत्ताच मी या क्षेत्ररक्षकांची तारीफ केली आणि लगेचच एक फंबल मिसफील्ड ते आपल्याला पाहायला मिळते. तिथे बीमर चेक केला जातोय. बॅटिंग साइड रिव्ह्यू आहे. इट्स अ फेअर बॉल. रिव्ह्यू लॉस. आता तुम्हाला रिव्ह्यू घेता येणार नाही या डावामध्ये. फलंदाजी करणारा संघ एक रिव्ह्यू तुम्हाला दिला गेलाय दोन्ही संघांना. फुलटॉस आहे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. उशिरानं सुरुवात केली त्याच कारण तिथे बॉल हातामध्ये समाविष्ट झाला नाही. झेल घेण्याकरता चेंडूवर येण्याकरता थोडासा उशीर केला. उशिरानं सुरुवात केली त्या बॉलवर जाण्याकरता आणि तेच नेमकं कारण होतं. बॉल हातामध्ये थांबला नाही. धावसंख्या 1 न वाढते आणि एकेरीनं वाढत असताना 21-21 या आकड्यावर. लेट नाईट ही खूप चांगला प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला लाभलाय आतापर्यंत. यावेळेस मात्र ऑन साइडला चांगला फटका फ्रंट ऑफ द स्क्वेअर क्षेत्ररक्षक येतोय. जोपर्यंत बॉलला उचललंय रिटर्न केलं एकवरच समाधान मानावं लागेल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 22. 4 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 2 चेंडू या ओव्हर मधले शिल्लक आहेत. स्ट्रायकर एंड कडे ऐनुल शेख, त्याच्या विरोधामध्ये गोलंदाज राहुल पाटील तुम्हाला गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. यावेळेस फटका तर चांगला आहे मात्र लॉंग लेग घेतलाय त्यामुळे तिथनं बॉल जोपर्यंत रिटर्न येईल एकच सिंगल ती दाफलकावर जोडली जाईल. फील्ड सेटअप अगदी चांगलं केलंय. एक जर आपण पाहिलं तर कव्हर मध्ये खेळाडू आहे त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर खाली ठेवलंय. लॉंग ऑफ घेतलाय. लॉंग ऑन आहे. काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मध्यावर एक खेळाडू आहे. फ्रंट ऑफ द स्क्वेअर एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यानंतर लॉंग लेग आहे. पुढचा बॉल
यावेळेस मात्र फटका दमदार, बॉल जाईल का सीमा रेषा पार? रोशन यावेळेस चुकी नाही, एक चांगला झेल, विकेट मिळते, कारण इथे संपलाय फलंदाजाचा खेळ. धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा दाफलकावर आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वाला आलाय. येणारे 12 बॉल इथनं शिल्लक आहेत. किती धावसंख्येपर्यंत बदल मारले जाईल अबीर 11 आरपी लायन्स वाडाकडनं ते आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर इथे झालंय परिवर्तन. गोलंदाजी करण्याकरता रोशन बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना पाहायला मिळतोय. समोर ऐनुल शेख स्ट्रायकर एंडकडे आहे. या आधीच्या मॅच मध्ये ही ऐनुल थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळाला होता. या मॅच मध्ये ही जर आपण पाहिलं तर ऐनुलचा स्ट्रगल तो मैदानामध्ये सुरू आहे. तर नक्कीच या ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी सीझन 3 च्या तिसऱ्या राऊंडचे लॉट्स पाडले जात आहेत लाईव्ह. फुल टॉस आहे आणि ऐनुल यावेळेस त्याला फेकून दिलंय. लॉंग लेगच्या डोक्यावर सीमा रेषा पार, षटकार. इथे ज्या प्रेक्षकांना झेल पकडलाय आपण ज्या प्रेक्षकांना झेल पकडलाय तिथे आपण मुख्य मंचावर यायचंय. आपल्याला 500 रुपये जे कॅश प्राइजच्या स्वरूपात आहेत आणि त्याबरोबर सावली क्रिएशन यांच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी पारितोषिक म्हणून दिली जाईल. तर थर्ड राऊंड मधील दुसरा सामना असेल विनिंग टीम वर्सेस नेरोळी. हे दोन सामने तिसऱ्या फेरीमध्ये पाहायला मिळतील. विजयी संघ या मॅच मधील आणि नेरुळी हा सामना दुसरा असेल. तर थर्ड राऊंड मध्ये पहिला सामना टॉस साठी यायचे. आई गावदेवी पिंपळास कर्णधार विरुद्ध शिवंजय अलमान दोन्ही टीमचे कप्तान आपण या ठिकाणी टॉस बॉक्स मध्ये जोडले जायचंय. इथे जे प्रेक्षक आले ज्यांच्याकरता स्पंदन ग्रुप यांच्या गांधरे यांच्या माध्यमातून 300 तर चॅम्पियन स्टील यांच्या माध्यमातून 200 रुपये सावली क्रिएशनच्या माध्यमातून एक आकर्षक जर्सी आपण देऊन त्यांचा सन्मान या मुख्यमंचावरनं करतोय. प्रेक्षकांचा इथे पुरेपूर पैसा वसूल आहे. तुम्ही एक झेल पकडलात की मग मैदानावर येण्याचा सर्व खर्च तो निघून जातो. कारण 500 रुपये तर मिळतातच, एक आकर्षक जर्सी मिळते, घरचेही खुश. सन्माननीय अमोलजी पाटील साहेब या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत इथे जॉईंट होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तसंच सन्माननीय संदीपजी सोनावणे साहेब तेही इथे आपल्या समवेत उपस्थित होत आहेत. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. पुढचा बॉल हा इथे मात्र फटका हवेत. क्षेत्ररक्षक रोहित पाटील झेल नाही. इथे महत्वाचा हा कॅच त्याच्याकडनं ड्रॉप झालाय, चौकार आलाय. कारण हातातनं पडल्यानंतर बॉल जमिनीवर पडून सीमारेषा पार केलाय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकताना 33. खरं तर हा झेल अगदी सोप्या पद्धतीने माझ्या हातामध्ये समाविष्ट होईल या अंदाजामध्ये होता. कॉन्फिडंट असणं ती गरजेची आहे क्रिकेटमध्ये. मात्र इथे तोच कॉन्फिडन्स कधी कधी तुमच्या अंगलट येतो आणि ते पाहायला मिळालं. झेल सुटला, झेल ड्रॉप झाला रोहित कडनं आणि 4 धावा मिळाल्या. इथे त्यानंतरचं भुगतान बघा, एक झेल त्याचा परिणाम, बॉल सीमा रेषा पार, षटकार. आपण एक गोष्ट आपल्या पूर्वजांपासून ऐकत आलोय, कर्माची फळं भोगावी लागतात. आपण म्हणतो कोणी पाहिलंय, काय केलंय,
मात्र कर्माची फळं कशी भोगावी लागतात ती मैदानात तुम्ही पाहिलीत. एक झेल सोडला, जीवनदान दिलं आणि त्या कर्माचं फळ त्यानंतरचा षटकार. धावसंख्या 39. आणखी एकदा संधी आहे विकेटची आणि यावेळेस चुकी नाही. एक चांगला कॅच कॅरी झालाय. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. विकेटचं बटन खेळाडू बाद. प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला एन्जॉय करत असताना तुम्हाला दाखवलं जातोय. प्रेक्षक स्टँड मध्ये जे प्रेक्षक बसलेत ते या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आपलं स्वागत आहे, करत आहे. या पद्धतीनं जल्लोष तो दाखवण्याचा आणि हे सर्व प्रेक्षक जल्लोष करतायत, स्पर्धेचा आनंद लुटतायत. आपल्या सर्वांचं स्वागत आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर 39 आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल. यावेळेस मात्र बॉल चांगला, तेवढा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. समोर तिथे काय घडलंय, नेमकं काय घडलंय त्याची स्पष्टता प्रेक्षकांनाही नाहीये. त्यांनी आतून काय दिलेलं नाही. पंच धावा किती येते या बॉलवर? 2. ओके. या 2 धावसंख्येच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते येते 41. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. नवीन गोलंदाज दीप गोलंदाजीच्या ट्रॅकवर, दीप बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर शेवटच्या ओव्हर करता गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जर आपण पाहिली तर 41 धावा या राफलकावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल फुलटॉस आहे. पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिथे आणि त्याला बीट करत असताना बॉल गेलाय सीमारेषा पार. चौकारामध्ये कन्वर्ट झाला. इथे रन्स मिळतील 4. या चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. आता मात्र वेगानं धावा धावफलकावर जोडत असताना पाहायला मिळत आहेत, कारण या आधीच्या ओव्हरमध्ये 18 धावा आल्या. या ओव्हरमध्ये आपण जर दीप बागुलच्या विरोधामध्ये सुरुवात चौकाराच्या मदतीने पाहायला मिळते. 2 खेळाडू सध्या मैदानामध्ये आहेत. प्रीतम तरे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. साथीनं उमेश लोखंडे मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे हा बॉल ऑफ स्टंपवर पडला, तिकडनं अतिरिक्त बाहेर निघाला. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना धावसंख्येमध्ये भर होते. एक रन या स्थितीमध्ये महत्वाची आहे, कारण तुम्ही लेट नाईट खेळताय तेव्हा मग अगदी कमीत कमी धावसंख्येमध्ये रोखण्याचा मनसुबा ठेवला जातो. तिथे एक चांगली टोटलच्या दिशेने वाटचाल. फटका तो याबद्दल यावेळेस चांगला आहे. बॉल चाललाय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. सीमा रेषा पार. चौकारामध्ये परावर्तित झालाय. 4. मदतीनं जर आपण पाहिलं तर 50 कम्स 50 धावा या राफलकावर जोडल्या गेल्यात. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 50 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू या डावामधले अजूनही शिल्लक आहेत. दीप बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. जबाबदारी तर आहे त्याच्या खांद्यावर, मात्र सध्या जर आपण पाहिलं तर थोडासा महागडा आहे. 50 धावा या राफलकावर लागल्या गेल्यात. 50+ टोटल. एक चांगली टोटल आतापर्यंत या स्पर्धेतली संबोधली गेली आहे. राहुल पाटीलनं लाजवाब गोलंदाजी 2 ओव्हरमध्ये केली. त्यानं 2 ओव्हरमध्ये 11 धावांनी 1 विकेट आपल्या नावावर केली. मात्र त्यानंतर गोलंदाजांना तो
वर चष्मा राखता आला नाही. त्यानंतर जर आपण पाहिलं तर गोलंदाज सातत्यानं खर्चिक ठरत असताना पाहायला मिळाले. यावेळेस मात्र हा बॉल जमिनीलगत खेळला. क्षेत्ररक्षक रोहित पाटील येतोय. जोपर्यंत फील्ड केलं एक सिंगल, ती धाफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 51 या आकड्यावर. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शांतता राखणं गरजेचं आहे आणि ती शांतता राखण्याचा प्रयत्न सध्या दीप बागुल गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं करताना. पुढचा बॉल दीप बागुलचा. यावेळेस मात्र हा बॉल समोरच्या बाजूनं विकेट. मात्र तिथे काहीतरी वेगळं चित्र असावं, त्यामुळे जर आपण पाहिलं तर चेक केलं जात आहे की क्रीज बाहेर पडला, विकेटच्या बाहेर हा चेंडू पडलाय का ते चेक केलं जाईल. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून ते चेक केलं जात आहे की नेमकी हा चेंडू कुठे पडलाय ते तपासलं जाईल. इट्स अ नो बॉल. नो चेंडू असा इशारा पंचांच्या माध्यमातून आलाय. त्यामुळे 3 धावा तर या बॉलवर धाफलकावर जोडल्या जातील. धाफलक जर आपण पाहिलं तर 54 या आकड्यावर जाऊन पोहोचत असताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. 3 चेंडू हाताळायचे बाकी आहेत. राहुल पाटील नंतर 3 षटकं, खूप जास्त महागडी. अलमान कॅप्टन आपण पाहताय. कॅप्टन अलमान टॉस बॉक्स मध्ये यायचंय. यावेळेस मात्र फटका फ्री हिटचा बॉल आहे. त्यावर एक आक्रमकतेचा स्ट्रोक, मस्तकावर दस्तक दिली आहे राहुल पाटीलच्या. बॉल गेला सीमारेषा पार. षटकार. अजूनही शिल्लक आहेत दीप बागुलच्या या ओव्हर मधले. इथे एक चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळतो. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलं जाते. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना फलंदाज प्रीतम तरे, त्याच्या साथीनं उमेश लोखंडे, दोघंही अगदी चांगल्या स्ट्राईक रेटनं बॅटिंग करतायत. प्रीतम तरे जर आपण पाहिलं तर त्यानं 4 बॉल फेस केलेत, 11 वर तो बॅटिंग करतोय. एका बाजूनं उमेश लोखंडे जर आपण पाहिलं तर 3 बॉल फेस केलेत, 9 वर तो बॅटिंग करतोय. म्हणजे 300चा स्ट्राईक रेट त्याचाही आहे. आणि शेवटच्या बॉलवर इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहित पाटीलला प्रेक्षक बनवलंय. त्याच्या डोक्यावरनं बॉल निघून गेलाय. VIP डाईसला सलामी देण्याकरता षटकार. या षटकाराच्या मदतीनं एकंदर धावसंख्या धाफलकावर लागली गेली 67. विजयाकरता 68 धावसंख्येचं लक्ष आहे. या 68 धावसंख्येला कशा पद्धतीनं धाफलकावर लावलं जाईल ते उत्तरार्धामध्ये प्रमोद शेळके यांच्या मुखातून तुम्हाला नक्की ऐकायला मिळेल. मात्र तुर्तास आम्ही जातोय टॉस बॉक्स कडे, तिथे सूरज पाटील आपल्या सोबत जोडले जातील. हॅलो, टॉस बॉक्स मध्ये या ठिकाणी आमंत्रित करूया डॉक्टर पराग सर अँड पत्रकार कविवर्य तुषार ठाकरे सर. प्लीज वेलकम. नवचैतन्य स्पोर्ट गांधी चॅम्पियन ट्रॉफी पर्व 3 सीझन 3 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या नाईट मधील एक देखणा सामना, बिग फाईट. एका बाजूला सप्तशृंगी शिवंजय अलमान, दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पिंपळास. या सामन्याची चर्चा, थेट सामना टॉस बॉक्स. टॉस जिंकलेला आहे आई गावदेवी पिंपळास टीमनं. कॅप्टन आमच्या समवेत जोडलेले आहेत. व्हॉट्स नेम? निशांत. निशांत आमच्या समवेत आहेत. पूर्ण नाव काय? निशांत राजेश गवळी. निशांत राजेश गवळी आमच्या समवेत आहेत. निशांत, टॉस जिंकलाय, काय स्वीकारणार? आम्ही पहिली बॅटिंग करू.
बॅटिंग करताना 5 ओव्हरची मॅच आहे. अल्मान टीम सोबत आपल्या फाईट अनेक झालेले असतील. इथे चर्चा आहे, आपण काय घेणार बॅटिंग करताना, मनामध्ये काय स्ट्रॅटेजी आहे? आणि जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न असेल. वेल डन, बेस्ट ऑफ लक कॅप्टन. आमच्या समेत जोडलेले आहेत भाऊ, फेमस आपण आहात. नक्कीच तुम्हाला पूर्ण टीम ज्या पद्धतीनं तुम्हाला पुढे नेले. आताच मागचीच लाखाची फायनल मारलेली आहे. फॉर्ममध्ये दीपेश पाहायला मिळतोय, मनीष पाहायला मिळतोय. टीमवर भरोसा आहे. कसं टार्गेट देणार? 40च्या आत रोखण्याचा प्रयत्न करू. ओनली 40. क्या बात आहे, बेस्ट ऑफ लक. 40च्या आतपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल. चॅम्पियन ट्रॉफी म्हटल्यानंतर चॅम्पियन कोण येणारी 6 एप्रिल ठरवेल. परंतु आजच्या नाईटमध्ये चॅम्पियन कोण हे पाहण्यासाठी पात्र ऐकत राहा tenniscricket.in वर धमाका चॅम्पियन ट्रॉफीचा. विजयासाठी 68 रनचं टार्गेट सेट केलं गेलंय. गड्यात जवळजवळ आपण पाहिलं तर 12:21 झालेत. 2 एप्रिलचा दिवस उजाडला गेला. यस पंच. 2 एप्रिल 2011 आपण पाहिलं तर कोण दिवस विसरेल, तोच दिवस आपल्याला पाहायला मिळतो. 2 एप्रिलचा 3148वी मॅच ODI पाहायला मिळाली. 103 रन महिला जयवर्धनेच्या त्या खेळीवर पाणी फिरलं गेलं होतं. 91 धावांची जबरदस्त MS धोनीची बहारदार खेळी आणि 28 वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं. आणि तोच दिवस 2 एप्रिलचा आपल्याला पाहायला मिळतोय. तो आजचा दिवस आपण पाहू शकाल. आपण पाहत आहात नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे आयोजित डे नाईट क्रिकेट स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली पहिल्या इनिंग मध्ये. आमच्या लाडक्या प्रेक्षकांना स्वादिष्ट फटक्यांची मेजवानी दिली गेली. गणेश गायकवाडने 14 धावा त्याच्या बॅट मधून आल्या. त्यानंतर आपण पाहिलं रुपेश लोखंडे फ्लॉप ठरला. तेजसला आपण पाहू शकलात थोडासा फ्लॉप ठरला. 10 रन्स अरविंदच्या बॅट मधून आपण पाहिलात. ऐनुलच्या बॅट मधून आपण पाहिल्यात. उमेश ने चांगली बॅटिंग केली. उमेश लोखंडेने 15 धावा. त्यानंतर अक्षयच्या बॅट मधून अक्षय कोकाटेच्या बॅट मधून 10 आणि त्यानंतर प्रीतम तरीच्या बॅट मधून 11. म्हणजे कॉन्ट्रीब्यूट कसं करावं, इट्स अ टेक टू मेक अ क्वारेल. एका हाताने कधीच टाळी वाजत नसते, त्यासाठी तुम्हाला कॉन्ट्रीब्युशन करावं लागतं. युनिटी स्ट्रेंथ एक हे सामर्थ्य गणलं जातं क्रिकेटच्या खेळामध्ये. कारण क्रिकेटचा खेळच असा आहे की प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका निभावणं फार गरजेची गोष्ट असते. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय MB खरिवली आणि एका साईडला RP लायन वाडा अबीर 11. असा सामना आपल्याला पाहायला मिळतो. 67 धावा, जबरदस्त फटकेबाजी. एक झेल सुटण्याचा परिणाम किती सोसावा लागतो. टेक द कॅच अँड विन द मॅच. 1983 चा वर्ल्ड कप का आला त्याचं एकमेव कारण होतं 32 पावलं धावून विवियन रिचर्ड सरांचा झेल टिपला होता कपिल देव रामलाल निखजांनी. आणि त्यामुळे 1983 चा वर्ल्ड कप भारतामध्ये आला आणि तिथून प्रचंड वारे वेगाने वाहू लागले. 2024 चा वर्ल्ड कप T20 का आला त्याचं एकमेव कारण पाहायला मिळालं. सूर्यकुमार यादवने डेव्हिड मिलरचा झेल टिपला आणि सूर्या अक्षरशः तळपला. ही हेडलाईन्स महाराष्ट्र टाइम्स मध्ये झळाळली. म्हणून कॅचेस विन द मॅचेस इज मोस्ट इम्पॉर्टंट. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न इनफिल्डच्या वरून चेंडू निघून जातोय. एक रन तर डेफिनेटली पाहायला मिळेल. सर्कलच्या बाहेर बॉल येतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल ऑफ द मार्क. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली. रोहित आणि रोशन अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सीझन 3 चॅम्पियन्स ट्रॉफीचं पाहायला मिळतं. अगदी नेत्रदीपक आणि पारदर्शकतेचं आयोजन कसं असावं, डोळ्याचं पारणं फिटणारं हे आयोजन. परंतु त्यासाठी घेतलेले कष्ट आमच्या लाडक्या आयोजकांनी. अक्षरशः डोळ्याला झोप नाही, रात्रंदिवस एकत्रित येऊन या स्पर्धेला उजाळा दिला निखिल भोईर अँड कंपनी यांच्या माध्यमातून. अप्रतिम ऑस्ट्रमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. सौरभ अडकमोड पंचांच्या भूमिकेत आहेत. एक चांगले खेळाडू अमर पाटील यांना सुद्धा आपण पाहू शकतायत. अर्थातच उर्फ बंटी. दोन्ही चांगले खेळाडू आहेत आणि ही नाळ काही मिटणार नाही कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहेत 2. षटक क्रमांक पहिला 68 धावांचा पाठलाग करताना अंकुश गुप्ता आपल्या गोलंदाजी मार्कवर.
चांगला बॉल होता, परफेक्ट फुलर लेंथ, वाईट यॉर्कर पाहायला मिळतो, डायरेक्ट हिट, निशाणा साध्य करण्याचा प्रयत्न केला होता, सॉफ्ट हँडने फेकी केली होती, बॅटची एज लागून 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 3 या धावसंख्येवर. रोहित पाटील आणि रोशन बागुलला आपण पाहताय, ते दोन्हीही चांगले बॅटर आहेत. एमबी खरिवली टीमला 68 धावांचा पाठलाग करत असताना 3 वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेली. tenniscricket.in च्या माध्यमातून पहिली वेबसाईट या क्रिकेटच्या माध्यमातून प्रत्येक घराघरामध्ये खेळाडू पोहोचले असे संतोष नाणेकर जे जनक आहेत tenniscricket.in च्या माध्यमातून, आणि त्यानंतर वेगवेगळ्या वेबसाईट आपल्याला पाहायला मिळाल्या. परंतु ओल्ड इज गोल्ड म्हणून या स्पर्धेमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आपण पाहतायत. ऑन साइडला खेळला गेलाय, फटका तर छान आहे. ऑन ड्राईव्ह खेळत असताना चेंडूला स्टॉप केलं, तत्पूर्वी सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 4. अंकुशचं यावेळेला कौतुक करेन ज्या अनुषंगाने तो गोलंदाजी करतो. परफेक्ट मारा, प्रभावित मारे, एकाग्रता, नियंत्रणबद्धता, लयबद्धता, अचूकता आणि भेदकता या सर्व काही गोष्टींची गुणवैशिष्ट्ये अंकुशच्या माध्यमातून पाहायला मिळतात. ऍब्सोल्युटली सुपर बॉलिंग. चांगला बॉल होता, इनफिल्ड यावेळेला क्लिअर केलंय. लॉंग ऑफचा फिल्डर डीप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी सिंगल मेल, सिंगल डबलला महत्व देत आहेत दोन्ही बॅटर. प्रयत्न करतायत मोठे फटके मारण्यासाठी, परंतु त्या प्रयत्नांना आतापर्यंत यश काही मिळत नाहीये. 4 बॉलचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोहोचली गेली. टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस आणि त्यामध्ये सुवर्ण दिवस आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक खेळाडूची इच्छा निर्माण झाली की मी व्यावसायिक खेळाडू बनावं, माझ्या गावाचं नाव, आई वडिलांचं नाव एक उज्ज्वल करावं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पायावरचा अगदी चेंडू मनगण्याचा वापर करत असताना 1 रन मेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 6. बॉल फेकून झाले ते 5. मजबूर केलं जातं, मोठे फटके मारून देत नाहीयेत, मुभाती दिली जात नाहीये, कारण परफेक्ट प्रभावित मारे करत असताना, परफेक्ट फलंदाजाला रीड करताना त्यांचा मनकवडा कसा ओळखावा या अनुषंगाने चांगली गोलंदाजी, अभ्यासपूर्वक गोलंदाजी याला म्हणतात. थोडासा अडथळा निर्माण होत असताना पाहायला मिळतोय. परफेक्ट अंकुशने यावेळेला निर्णय घेतला, कारण जेव्हा तुम्ही मात्र रनअप घेतात, चुकतो रनअप, कधी कधी फुलटॉस बॉल येतात, अखूट टप्प्याचे चेंडू येतात, आणि अशा वेळेला तुम्हाला निर्णय घेणं हे तुमच्या हातामध्ये असतं. पहिल्या षटकात आतापर्यंत 5 बॉल हाताळले गेलेत. पॉवर प्लेचं बंधन आहे. 5-5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत, आणि आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. 13 मॅचेस जरी असल्या तरी सुद्धा आम्ही 5-5 प्रॉपरली षटकं ही खेळायला मिळाली पाहिजेत आमच्या वाडाकरांना, आणि त्यामुळे मात्र आपण पाहतात आज प्रत्येक खेळाडू या स्पर्धेमध्ये चांगला खेळ करत असताना पाहायला मिळते. ऑन साइडला 1 रन तर डेफिनेटली पाहायला मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 7 या धावसंख्येवर. रोहित पाटील 3 बॉलमध्ये 3 रन्स, त्याच्या बॅटमधून 3 बॉलमध्ये 3 रन रोशन बागुलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणजे पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अंकुश गुप्ताच्या नावावर जाईल. प्रतिबिंब आणि अधिराज्य उमटवलं गेलं ते पहिल्या पॉवर प्ले मध्ये. घेऊया एक छोटीशी विश्रांती, देऊया आपण डीजेला संधी आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. ट्रॉफी 2025 चा हा शानदार सोहळा अंडर फ्लड स्लाइड मध्ये सुंदर ड्रेस कोटिंग पाहायला मिळते. सावली आज फक्त नाव नाही तर ब्रँड आहे. हरीश पालवी, अतिशय चांगली संकल्पना, वेगवेगळे ड्रेस कोटिंग प्रत्येक संघाला आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑफ आहे. शेवटच्या मोमेंटला, थर्ड अटेम्प्टला कॅच कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज यावेळेला बाद होईल. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल ज्या पद्धतीने हा बॉल डिलिव्हर्ड झाला. ओरपी चेंडू होता, फोर्स केला होता, या बॉलला बॅकलिपचा उपयोग केला होता. लॉंग ऑफ होता. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावले. फर्स्ट, सेकंड, थर्ड अटेम्प्टला यावेळेला चेंडू कॅरी करत असताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट गॉन. धक्का आपण पाहतायत एमबी करिवली या टीमला. फर्स्ट विकेट डाऊन. 7 वर पहिला धक्का पाहायला मिळतोय. मिस्टर रोशन बागुल बॅक टू द पॅव्हिलियन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. दीक्षित बागुल, बागुल परिवार,
बॅटची एज आल्या पावली परत दीक्षितला परतावं लागेल. टाळ्यांचा कडकडाट होत असताना पाहायला मिळतोय. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमचे समर्थक फार मोठ्या प्रमाणात. हा बॉल पहा थोडासा टॉस झाला, बॅटला ब्रश करून गेला. विकेट किपरने कोणतीही चुकी केली नाही. मिस्टर विपुल पाटील सेलिब्रेशन करत असताना गॉन. अतिशय चॅम्पियन्स ट्रॉफी प्रत्येक संघाचं लक्ष वेधित राहिलं असेल की ही राहुल माळी सरांनी बडवलेली ट्रॉफी ही माझ्या घरामध्ये असावी, ती शोकेश मध्ये असावी, ती परफेक्ट स्क्रीनवर असावी. हे मात्र प्रत्येकाचं लक्ष वेधित राहिलंय, म्हणून तुम्हाला कष्ट भरपूर घ्यावे लागणार आहेत. काही जबरदस्त ट्रॉफी आपण पाहिली राहुल माळी सरांच्या माध्यमातून. एक चांगली संकल्पना, वेगवेगळ्या ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 7 झाले, 2 गडी बाद. आणि निखिल भोईर यांचं आयोजन म्हटलं तर एक मास्टर माइंड आणि सुंदर मॅनेजमेंट कसं असावं, प्रत्येक टीमला कशा पद्धतीने सहभाग द्यावा, कशा पद्धतीने मात्र 5-5 षटकांचे सामने खेळावेत, प्रत्येक गोष्टीकडे बारीक सारीक गोष्टीकडे नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरे या टीमचं लक्ष आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आमच्या लाडक्या आयोजकांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच. स्विचिटचा फटका जरूर पाहायला मिळतो. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न केला, बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने चेंडू निघून जातो, एक्स्ट्रा कव्हरला भेदून निघून जाईल. 4 रनसाठी चौकार. गुड शॉट. संघाची धावसंख्या 11-11ला 2, 68 धावांचा पाठलाग करताना चांगला बॉल होता. क्रॉस बॅटचा वापर केला, पंचांकडे अपील केली होती आणि इथून अपील फिटावून लावली. अमर पाटील त्या ठिकाणी पंचांची भूमिका निभावत असताना लेग स्टंप पिचिंग होती आणि त्यामुळे मात्र ही अपील फिटावून लावली. लेग बायच्या स्वरूपाने एक धाव ऍड होईल. संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. एमबी खरिवली या टीमची 12 वर 2 विजयासाठी 68 धावांचं टार्गेट समोर ठेवल्यानंतर जी सुरुवात ओपनिंग बॅटर कडून व्हायला हवी ती सुरुवात अपेक्षित झाली नाही. जसं नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते, ती सुरुवात झाली नाही. वेल बिगिनिंग इज हाफ डन म्हटलं जातं ते गोलंदाजाच्या बाबतीमध्ये मी म्हणेन की चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतं. ऑन साइडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता. डिफेंड विकेटचे फिल्डर पुढे सरसावतायत, तेवढीच चांगली उमेदीने फिल्डिंग पाहायला मिळते. कारण एखाद्या गोलंदाजाला क्षेत्ररक्षकाचा आधार असणं तेवढंच तत्पर असावं लागतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 13, 2 षटकांचा खेळ झालाय. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 आणि 18 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 55. 18 बॉल 55 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. एमबी खरिवली या टीमला विजयाकरिता तत्पूर्वी घेऊया एक छोटासा सेकंदाचा यावेळेला संगीतमय वातावरण. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. अंडर फ्लड स्लाइट मध्ये या स्पर्धेचं आयोजन नियोजन टॉप क्लास स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. 3 षटक अजून शेष आहेत. 18 बॉल मध्ये 55 धावा होऊ शकतील. मी करेन. आत्मविश्वासाने खेळावं लागेल. तुमच्यात जर आत्मविश्वास असेल तर तुम्ही जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाहीये. आत्मविश्वास तो निर्माण करावा लागेल, स्वतःला आत्मसात करावा लागेल. चांगला बॉल होता, पायावरचा अगदी फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. मिडॉनचा फिल्डर पुढे सरसावेल. चांगली फिल्डिंग, अंडरआर्म फेकी केली जाते. तत्पूर्वी सिंगल आराम के साथ मिळेल. या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14ला 2 धक्के बसले गेलेत. अबीर 11 आरपी लायन्स वाडा टीमने 67 धावा प्रत्येक फलंदाजाने कॉन्ट्रीब्यूट केला आणि त्यामुळेच की काय आपण पाहिलं फलकावर धावा या 67 जाऊन पोहोचल्या गेल्या.
तसंच एमबी करिवली टीमच्या फलंदाजाला तेच करायचं होतं. आतापर्यंत 2 फलंदाज फ्लॉप ठरले, परंतु आता इथून चांगली बॅटिंग करावी लागेल. अंकुशचा हा बॉल यावेळेला फोर्स केलाय, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. फिल्डर येत आहेत, चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. दर्पण फोर्स आहे, मागील मॅच मध्ये सुद्धा त्याच्या नावावर 2 झेल होते आणि आता सुद्धा 2 झेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग यार. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये हा झेल अगदी चेंडू ओरपीच होता, फोर्स केलं होतं या बॉलला. कॅमेरामॅनचं कौतुक करावं लागेल, चेंडूला चांगलं फॉलो केलं आणि इथून दर्पण मॅग्निफिसंट कॅच. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन. हातांची उंजळ अप्रतिम होती आणि फलंदाज त्या ठिकाणी फ्लॉप ठरला. तिसरा धक्का 14 या धावसंख्येवर एमबी खरिवली या टीमचा. आता येणारे बॉल आहेत 16 बॉल मध्ये 54 रनची आवश्यकता आहे एमबी खरिवली या टीमला विजयासाठी. मिलिंद बागुल स्वतः येत आहेत, कशा पद्धतीने बॅटिंग करतील. आता संघ संकटात सापडलाय, या संकटातून ते बाहेर काढतील का, हीच ती वेळ असते इतिहास रचण्याची. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. सबमरीन डिलिव्हरी. अंकुशच्या गोलंदाजीचं तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जे अपकमिंग यंग टॅलेंट असतील गोलंदाज जे पाहायला मिळतात इथे असतील, तर त्यांनी मात्र अंकुशची गोलंदाजी पाहावी की ऑफस्टम्पच्या बाहेर जास्तीत जास्त चेंडूला त्याने पिच केलेत. फक्त क्रिकेट बघून चालत नाही, तर ते प्रॅक्टिकली तुम्हाला त्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. बॅटचे एज घेत चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर थर्ड मॅनला फिल्डर आहेत. चांगली फिल्डिंग होत असताना फिल्डिंगचा स्टँडर्डपणा अगदी नेत्रदीपक आपल्याला पाहायला मिळाला. 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 15, लॉस ऑफ 3 विकेट. बॉल फेकून झाले ते 4. तिसऱ्या षटक आतापर्यंत प्रगतीपथावर आहे. 2 स्पेल अंकुश अतिशय जोमाने हाताळत असताना पाहायला मिळतोय. आपली जबाबदारी काय आहे, कारण जगातील सर्वात चांगलं टॉनिक कोणतं आहे तर ते आहे जबाबदारी. आणि जबाबदारीचं टॉनिक प्यायल्याने खेळाडू आणि मनुष्य हा कधीही आयुष्यभर थकत नाही. त्या अंकुशने चांगली गोलंदाजी केली. ऑन साइडला स्लोवर 1 चेंडू होता. बॅक ऑफ द हँडचा वापर केला होता. स्लोवर 1 चेंडू येत असताना एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 16. 5 बॉल्स आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पहिल्या षटकात 7 धावा देऊन कोणताही गडी बाद केला नव्हता. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली होती. दुसऱ्या षटकात प्रीतम तरी आला, 6 धावा देऊन 2 विकेट्स मिळवले. म्हणजे पहिल्या षटकाचा जो दबाव होता तो प्रीतम तरेला सुपर ठरलं. अंकुश पुन्हा एकदा मात्र थोडंसं पावलांमध्ये बिघाड. रनअप चुकतोय. उंच सकल बांध्याचा हाय आर्म ऍक्शन. कव्हर पॉइंट मध्ये एक फिल्डर पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर नाहीये. मिड ऑफ, लॉंग ऑफ, लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद मिलिंद बागुल. बॅक टू द डगआउट. गॉन. विकेट्स या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय बॉलिंग करत असताना बॉलिंग परफॉर्मन्स बेस्ट पाहायला मिळाला. आता 2 षटका आहेत, म्हणजेच उर्वरित तुमच्याकडे 12 बॉल आहेत आणि 12 बॉल मध्ये 52 रनची आवश्यकता. चांगली गोलंदाजी दोन्ही गोलंदाजांनी कंटिन्यूस गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकलात. दर्पण फोर्सेला आपण पाहताय, ज्याने 2 विकेट्स अतिशय चांगल्या पद्धतीने झेल कॅरी केले गेले होते. यावेळेला जर आपण पाहिलं तर अजिंक्य शिरसाट आणि जितू ठाकरे यांच्याकडून आपण पाहत आहेत की यानंतर जेवढे विकेट्स येतील त्या विकेट्सला हे 100 रुपये लागू झालेले आहेत आणि यानंतर विकेट्स येतील त्याला 200 रुपयांचं कॅश प्राइज पाहायला मिळेल. दर्पण फोर्से यांच्यासाठी मात्र स्पेशल प्राइज आपल्याला पाहायला मिळते. 100 रुपये लागू झालेत. म्हणतात ना की माणूस म्हणतो की पैसा आल्यानंतर मी काहीतरी करेन, परंतु पैसा म्हणतो तू काहीतरी कर मग मी तुझ्या जवळ येईन. आणि ती विकेट घेतल्यानंतर 100 रुपयांचं कॅश प्राइज मिळालंय. 100 रुपये लागू झालेत. 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 100 रुपये लागू झालेत
अजिंक्य शिरसाट आणि जितू ठाकरे यांच्या माध्यमातून दर्पण पुढील बॉल. चांगला बॉल मात्र प्रत्येक फलंदाज येतोय, प्रेझेंटी लावतोय आणि पुन्हा एकदा मैदानाच्या बाहेर पॅव्हिलियन मध्ये जात असताना आल्या पावली परत बॅक टू द पॅव्हिलियन गॉन. जर विकेट हॅट्रिक साध्य झाली तर 500 रुपयांचा कॅश प्राइज अपराज देसले साहेब यांच्याकडून प्रत्येक प्लायवूडचे प्रोप्रायटर आहेत. चांगला बॉल होता, अप्रतिम परफेक्ट यॉर्कर. सरळ चेंडू विपुल पाटीलच्या हातामध्ये निघून जात असताना कोणती धाव येत नाहीये, पूर्णपणे धावा थांबलेल्या आहेत. 16 रन 3 बॉलच्या समाप्तीनंतर 68 धावांचा पाठलाग करताना सप्तशृंगी शिवंजय आलमान वर्सेस आपण पाहणार आहोत आई गावदेवी पिंपळास. दोन टीमच्या दरम्यान एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळेल. बॅट अँड बॉल मधलं द्वंद्व युद्ध आपण पाहू शकणार आहोत. चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 गांधरे आपण पाहतायत. या स्पर्धेचं अतिशय नेत्रदीपक असं आयोजन, डोळ्याचं पारणं फिटणारं असं आयोजन पाहायला मिळतं. परंतु यासाठी हे संपूर्ण स्टेज उभारण्यासाठी, या खेळाडूंना आमंत्रित करण्यासाठी घेतलेली दखल म्हणजेच आमचे पडद्या मागचे कलाकार, अर्थातच लाडके आयोजक निखिल भोईर आणि त्यांची संपूर्ण टीम. विकेट मेडनोर दर्पण फोर्से मात्र या वेळेला हाताळेल का याकडे लक्ष असेल. या लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये एक रेकॉर्ड मात्र आपण पाहताय दर्पण फोर्सेच्या नावावर जाईल का याकडे लक्ष. आणि मेडन ओव्हर साठी सुद्धा मात्र आपण पाहताय 100 रुपयांचं कॅश प्राइज आहे. चांगला बॉल होता, परफेक्ट. या वेळेला आपण पाहतायत षटक क्रमांक आपण पाहिलं तर या वेळेला 4 कंप्लीट झाले. विकेट डाऊन, फलंदाज बाद होताना 7वा धक्का 16 या धावसंख्येवर. 4 षटकांच्या समाप्ती अखेर एमबी खरिवली टीम. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. 16 रन झालेले आहेत. शेवटचं षटक आणि काय जबरदस्त गोलंदाजी. विकेट मेडनवर कॉंग्रॅच्युलेशन दर्पण फोर्से. सुपर बॉलिंग. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. आता सिंगल आणि डबलला काहीच या वेळेला आपण पाहू शकतायत राहिलेलं नाहीये. कारण ज्या पद्धतीने सुरुवात चांगली झाली असती, प्रति षटकामागे 15 धावा जर आल्या असत्या तर कदाचित सामन्यामध्ये जे चित्र आहे ते वेगळं दिसलं असतं. सेकंड इनिंग मध्ये थोडेसे प्रेक्षक निराश होत आहेत. अपिर 11 आरपी लायन्स वाडा टीमने बॅटिंग कणखर केली होती. झंझावती बॅटिंग पाहायला मिळाली होती. तून चांगला बॉल पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होत असताना मिस्टर विशाल गोलंदाजी मार्कवर. एमबी खरिवली टीम पूर्णपणे कोलॅप्स त्यांचे फलंदाज होत असताना पाहायला मिळाले. हळूहळू आता विजयाचा सुगंध दरवळत असताना पाहायला मिळतोय प्रतिस्पर्धी संघ. चांगला बॉल होता, ऑन साइडला जरूर खेळला गेलाय. एक नंतर डेफिनेटली पाहायला मिळते या एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. 18 रन्स. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम शेवटच्या 3 बॉलचा खेळ फक्त फॉर्मॅलिटी आता बाकी राहिले आणि विजयाच्या वाटा या मात्र जरूर पाहायला मिळत आहेत प्रतिस्पर्धी संघाच्या बाजूने. अप्रतिम चांगला झेल. 8वा धक्का, फलंदाज बाद, गॉन.
18 वर जाऊन पोहोचली गेली. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतो सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. 2 एप्रिलच्या दिवशी 18 वर 10 विराट कोहली बाद झाला होता. आपण सातत्याने पाहिलं भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर जे आपण पाहू शकलात 18 वर बाद झाले होते. वीरेंद्र सेहवाग 0 वर बाद झाले होते आणि वर्ल्ड कप आपल्या हातातून जाईल तेवढ्यातच 97 धावांची गौतम गंभीरने ती खेळी केली. दाग अच्छे होते. तिथून स्लोगन पाहायला मिळाला. न्यू लुक शॉट पाहायला मिळतोय. ऑन साइडला खेळला गेलाय. फाईन लेग क्लिअर करणारा एलईडी स्क्रीन ला जाऊन मात्र चेंडू या वेळेला धबकला गेला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 म्हणजे जवळजवळ मोठ्या फरकाने यावेळेला आपण पाहता सूर्यकुमार यादव स्टाईल मध्ये खेळण्यात आला. हा बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलात. चांगला स्ट्रोक खेळला होता. तक्ष एंटरप्राइजेसच्या कटआउट्सला सन्मानासाठी चौकार आला आणि इथून आपण पाहताय जवळजवळ 47 धावांनी 45 धावांनी मात्र विजयी प्राप्त करण्यात आला मोठ्या फरकाने. कॉंग्रॅच्युलेशन. चला हँडशेक करायला विसरू नका. एमबी करिवली टीम जितू ठाकरे आणि अजिंक्य शिरसाड यांच्याकडून दर्पण फोडसे या खेळाडूला 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे. ते आपण कलेक्ट करा. विकेट मिळवण्यावर 3 विकेट्स या षटकामध्ये आपण पाहू शकलात. अतिशय चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. कॉंग्रॅच्युलेशन.